नमस्कार, तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM साथ है तो बात है. MGM रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. चला ऐकूयात या कार्यक्रमाचा 14वा भाग. अरे लक्ष्मी, अरे हे बरोबर आहे का? नाही, असा मी नीट दिसतोय का ग? अहो तुम्ही काय करताय आजोबा? तुम्ही सेल्फी काढताय? अहो असं कोण सेल्फी काढतं आजोबा? अगं हसते काय? मी एक म्हातारा माणूस, मला काय माहित का तुमच्या डिजिटल स्मार्टफोन विषयी? हसू नकोस, हसू नको. बरं नाही हसत. अहो आजोबा, हे स्मार्टफोन असं चिडून म्हणू नका. खूप कमाल गोष्ट आहे बरं का ही. हो. अहो घरी बसल्या बसल्या या स्मार्टफोन्समुळे तुम्ही बहुतेक नाही सगळीच कामं करू शकता. तुम्ही डिजिटल इंडिया विषय ऐकलंय ना? डिजिटल इंडिया? हां. आता हे काय आणखी नवीन? नवीन तर आहे, पण कमाल आणि धमाल सुद्धा आहे हा डिजिटल इंडिया. आजोबा एक काम करूया का? आज आपण डिजिटल इंडियाचीच सगळी माहिती आपल्या श्रोत्यांना सांगूया, चालेल? आयडिया मस्त. बोलूया चला. पण आजोबा, आजचा कार्यक्रम सुरू करायच्या आधी आपण एक सेल्फी घेऊया. तुम्ही खूप वेळापासून प्रयत्न करत आहात ना, म्हणून. नक्की नक्की. थँक्यू डिअर. चलो रेडी? यस. स्माइल. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सपनों का बादल तुझे बुलाए. कहते हैं बुजुर्गों की दुआ में असर बहुत है. हर एक तूफान का रुख मोड़ देती है और इन्हीं बुजुर्गों को उनका सम्मान, उनका हक दिलाने और ख्याल रखने हम लाए हैं एक बेहद खास कार्यक्रम, हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. तेरा हर कदम जो खुदारी का हो, जहां सभी बुजुर्गों की सेहत से जुड़ी एक्सपर्ट एडवाइस, कानूनी सलाह, सरकार द्वारा दी जा रही सुविधाएं व अधिकार और सभी सीनियर सिटीजन्स के जीवन को आसान बना रही टेक्नोलॉजी के साथ साथ फाइनेंशियल एडवाइस और भी बहुत सी जरूरी बातें इस कार्यक्रम में आप सुन पाएंगे. कठिन है अगर रास्ता, तू फिक्र न. इस कार्यक्रम को आप तक ला रहे हैं सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार व सामुदायिक रेडियो एसोसिएशन. तो अपने बुजुर्गों को दीजिए सम्मान पूर्वक जीवन और अधिकार. कार्यक्रम हमारे बुजुर्ग हमारा सम्मान के साथ. हमारे बुजुर्ग हमारा सम्मान. सर उठा के जी. श्रोते हो, स्वागत आहे तुमचं आपल्या या खास कार्यक्रमामध्ये, ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. आजचा विषय आता तुम्हाला समजला असेलच. आज आपण बोलणार आहोत डिजिटल इंडिया विषयी. अगदी. आजोबा, डिजिटल इंडिया कशा प्रकारे आपल्या सगळ्या ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं योगदान देतोय याबद्दल आज सविस्तर बोलणार आहोतच. पण कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाबद्दल थोडंसं सांगायला पाहिजे. निश्चितच. श्रोते हो, या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना सामावून घेण्यासाठी सरकारकडून त्यांच्या आरोग्यासंदर्भात, आर्थिक बाबींसंदर्भात, कायदेशीर बाबींसंदर्भात ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या योजनांची माहिती देणं. कसं आहे, योजना खूप आहेत पण त्याबद्दल माहिती खूप कमी जणांना आहे. श्रोते हो, ज्येष्ठांना समाजामध्ये आदराचं स्थान मिळणं आणि जगण्याविषयीचे सगळे अधिकार त्यांना मिळणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सहकार्याने ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम आपण प्रसारित करतो आहोत. कौन सुनता है उनकी जो सालों से हमारी सुनते आए हैं, हमारे लिए मेहनत करते आए हैं. आज जीवन की वृद्धावस्था में हमारे बड़ों की सुनने वाला कोई नहीं है.
ना किसी के पास वक्त है कि वो उनके छोटे मोटे काम भी करें। साथ ही कई बुजुर्गों को जीवन के इस शीतकाल में घर से निकालना और अपमान का सामना करना पड़ता है। ऐसे में बुजुर्गों की कौन सुनेगा? हेलो, हम सुनेंगे, क्योंकि हम हैं एल्डर लाइन। जी हाँ, एल्डर लाइन। मैं हूँ एक टोल फ्री नंबर 14567। सुबह 8 बजे से रात्रि 8 बजे तक मैं आप वृद्धजनों की सुनूंगा। एल्डर लाइन का दृष्टिकोण वरिष्ठ नागरिकों से जुड़ना, उन्हें विनम्रता के साथ सेवा प्रदान करना है। एल्डर लाइन वृद्धजनों की शिकायतों को सुलझाता है, जरूरी जानकारी देता है। साथ ही एल्डर लाइन बुजुर्गों के पास जाके उनकी स्थिति भी जानता है और बुजुर्गों के कार्य सामूहिक रूप से निपटाता है। तो अब ये ना कहें, कौन सुनेगा बुजुर्गों की? अगर समस्या हो तो एल्डर लाइन 14567 पर अभी कॉल करें और साथ सहयोग पाएं, वो भी सम्मान के साथ। तो आज ही आप अपने स्पीड डायल में 14567 को सेव करें। कोई समस्या तुरंत डायल करें। हमारे बुजुर्ग हमारा अभिमान। CRA द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी। लक्ष्मी, तू सांगितल्याप्रमाणे डिजिटल इंडिया हे एक महत्वाकांक्षी राष्ट्रीय पाऊल आहे. भारत सरकारनं डिजिटल इंडियाची ही कल्पना 2015 मध्ये अंमलात आणली. सर्व नागरिकांना डिजिटल साधनं, तंत्रज्ञान सेवा, इंटरनेट या सगळ्या माध्यमांशी जोडून डिजिटल स्वरूपात सक्षम बनवणं, सशक्त बनवणं आणि आपल्या आयुष्यात एक उत्तम गुणवत्ता मिळवून देणं या उद्देशानं ही डिजिटल इंडियाची कल्पना राबवली गेली. बरोबर? बरोबर. आणि वरिष्ठ नागरिकांनी सुद्धा या तंत्रज्ञानाशी जोडलं जावं आणि डिजिटल जगामध्ये आत्मनिर्भर बनावं, ही खरं तर काळाची गरज आहे. खरं आजोबा, अहो तंत्रज्ञान आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक भाग बनलाय. आता ज्येष्ठांसाठी हे डिजिटल जग नवीन आहे आणि काही प्रमाणात आव्हानात्मक सुद्धा आहे. बघा ना, सेल्फी घेण्यासाठी तुम्हाला किती त्रास होत होता. आजोबा, अहो आम्हाला सुद्धा हे डिजिटल जग नवीन होतच ना. आपण सगळंच थोडी पोटातून शिकून येतो. अहो पण हळूहळू सवय झाली आणि आता तर आमची पिढी या डिजिटल जगामध्ये तरबेज झालेली आहे. आपली रोजची दैनंदिनीमधली कामं ना आजोबा, या डिजिटल जगामध्ये तंत्रज्ञानामुळे ना खूप सोपी होत आहेत. आरोग्य, सोशल कनेक्ट, आर्थिक स्वतंत्रता आणि मानसिक स्वास्थ्य या सगळ्यामध्येच या डिजिटल जगाचा खूप वेगवेगळा परिणाम होतोय. खरं सांगू का लक्ष्मी, आमच्या वेळेला सरकारी सेवेचा लाभ घेणं, आरोग्य सेवांपर्यंत पोहोचवणं, कुटुंबाबरोबर जोडलं जाणं किंवा भेटणं या सगळ्या गोष्टी एकट्यानं करायच्या म्हटल्यानं की खूप अवघड होतं. अरे पण या तंत्रज्ञानाच्या सगळ्या साधनांमुळे या गोष्टी इतक्या सोप्या झाल्या आहेत ना. डिजिटल इंडियानं ज्येष्ठांना सुद्धा एक नवीन ओळख दिली आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वपूर्ण काळासाठी या डिजिटल इंडियाचा खूप मोठा उपयोग होतो. हे मात्र खरं आहे. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही आजोबा. डिजिटल इंडियाच्या या जगामध्ये वरिष्ठ नागरिकांसाठीचा प्रवेश हा अगदी सोपा आणि सुलभ असा आहे. मी ना तुम्हाला याची काही उदाहरणं सुद्धा सांगू शकते. आता बघा, याआधी तुम्ही एक दुसऱ्यांना भेटत होतात, पण ती भेट खूप वेळानंतर होत होती. मधल्या काळात एकटेपणाच सोबत असायचा. बरोबर. खास करून ज्यांची कुटुंब लांब राहत होती, म्हणजे नोकरीच्या निमित्ताने असेल किंवा इतर काही कारणामुळे, तर भेट होणं ही गोष्ट खूपच अवघड होती. खरंय. पण डिजिटल इंडियामुळे काय झालं तर एकदम नवीन आणि एकदम सोपा उपाय आपल्या सगळ्यांसाठीच उपलब्ध झाला, तो मोबाईलच्या माध्यमातून. भेटीगाठी व्हर्च्युअली वाढल्या आणि आपण कनेक्टेड राहायला लागलो. खरंय. ओके आजोबा, या डिजिटल टेक्नॉलॉजीचं ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये काय योगदान आहे हे सांगणारी एक नाटिका या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ऐकवते. अरे वा, हां चालेल. ऐकूया. नवा गडी नवराज्य. आजोबा, आजोबा. हा. अहो बघा ना,
मी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक व्हिडिओ कॉल बुक केलाय. आता तुम्ही घर बसल्या तुमच्या डॉक्टरांशी बोलू शकता. खरंच साक्षी? हो तर. काय सांगतेस तू? म्हणजे मला दवाखान्यात जावं लागणार नाही? अजिबात नाही. आणि तिथे जाऊन नंबरही लावावा लागणार नाही? हो तर. डॉक्टरांची वाट सुद्धा बघावं लागणार नाही? घर बसल्या बोलू शकू? अगदी. अगं पण कसं शक्य आहे? अहो आजोबा, डिजिटल इंडियानं हे सगळं सोपं केलंय. आता एक स्मार्टफोन तुमच्या अनेक गरजा पूर्ण करू शकतो. हा स्मार्टफोन एवढा पॉवरफुल आहे? हो तर. भारीच. पण आमच्या वेळी असं नव्हतं ग. तुला माहितीये, आम्ही जेव्हा आजारी पडायचो ना तर वैद्यांच्याकडे जायचो. पण आता जमाना खूप बदललाय, नाही? हो आजोबा. आजोबा, आता तुम्हाला या लिंकवर ना क्लिक करायचंय आणि डॉक्टरांशी तुम्ही बोलू शकता. साक्षी, नीट बघ हा, माझ्याकडून नाही तर काहीतरी वेगळंच बटन दाबलं जायचं. अहो आजोबा, तुम्ही निवांत बसा आणि डॉक्टरांशी बोला. काही चुकणार वगैरे नाहीये वो. इतक्यात येतील डॉक्टर. हे बघा. नमस्ते सतीश काका. नमस्ते. कसे आहात तुम्ही? छान. वा वा वा. सांगा आता काय होतंय? तुम्हाला मी खरंच दिसतोय डॉक्टर इथून? हो हो. जादू आहे का साक्षी? मग अहो जादू नाही, ही आहे डिजिटल टेक्नॉलॉजी. आता माझ्या दवाखान्यात येण्याचा तुमचा वेळ आणि त्रास हे दोन्ही सुद्धा वाचणार आहे बरं का. आणि घर बसल्या आता कन्सल्टेशन मी तुम्हाला देणार आहे. अरे वा, ही तर कमालच झाली. येस. मग सुरू करायचं का आपलं सेशन? काय अपडेट आहे सांगा बरं. मग कसं वाटलं आजोबा? अगदी दवाखान्यात जाऊन आल्यासारखं वाटलं ग. वाटलं की नाही? आजोबा, आता तुम्ही सोशल मीडिया सुद्धा वापरू शकता बरं का. मला सांगा, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप यापैकी कुठं तुमचं अकाउंट बनवायचंय? साक्षी, हे फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम हे काय असतं? अहो आजोबा, ही सगळी सोशल मीडियाची माध्यमं आहेत. यावरून तुम्ही तुमच्या जुन्या दोस्तांशी बोलू शकता, फोटोज काढू शकता, एखाद्या विषयावर तुमचे विचार सुद्धा मांडू शकता आणि बरं का, मेसेज करू शकता आणि कॉल सुद्धा करू शकता. पण काय ग, बँकेची कामं होतील? मग होतील तर. जसं आता आपण डॉक्टरांशी बोललो ना, तसंच तुम्हाला बँकेत जाण्याची सुद्धा गरज नाहीये. स्मार्टफोनवरून तुम्ही पैसे पाठवू शकता आणि UPI किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सगळे बिल्स भरू सुद्धा शकता. हे बघा, मी डॉक्टरांची फी सुद्धा ऑनलाईन भरली. खरंच साक्षी? मग हे तर खूपच सोपं झालंय. अगदीच. आणि मुळात बँकेत दरवेळेला जावं लागणार नाही, ही किती आनंदाची गोष्ट आहे. हो ना. डिजिटल इंडियामुळं किती सुविधा आपल्याला मिळाल्या आहेत बघा. आता तुम्ही आरोग्यापासून ते मनोरंजनापर्यंत, तुमच्या आर्थिक देवाणघेवाणीपासून ते मित्रांशी भेटण्यापर्यंत सगळ्या गोष्टी डिजिटल इंडियाच्या या जगामध्ये खूप सहज करू शकता. साक्षी, या तुझ्या डिजिटल जगाचा भाग बनण्यासाठी आता खरंच मी खूप उत्सुक झालो बघ. हो ना. अगदी मस्त. ही तर फक्त सुरुवात आहे आजोबा. आता आपण या डिजिटल युगामध्ये कायमचे जोडलेले राहणार आहोत. अरे वा. आणि बरं का, नवनवीन अनुभव सुद्धा आपल्याला घेता येणार आहेत. काय मग भरत आजोबा, साक्षीचे आजोबा डिजिटल इंडियाशी मिळवून घेण्यासाठी तयार झालेत. हो. तुम्ही कधी याचा भाग बनता आहात? अरे बस, आपला हा कार्यक्रम संपला की तू पटापट माझं इंस्टाग्राम अकाउंट बनवून दे. ये बात. मी ऐकलंय की तिथे बरीच वेगवेगळी माहिती सुद्धा मिळते आणि व्हिडिओच्या माध्यमातून मिळते. खरंय. म्हणजे आता जसं रेडिओवरून आपण ऑडिओ स्वरूपात माहिती देतो ना, तसंच बरेच जण त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधली माहिती तिथे देत असतात. आता सध्या ना आपण, मला वाटतं, महाकुंभ मेळ्याची माहिती ऐकूया श्रोत्यांना. खूप गरज आहे त्याची. श्रोते हो, ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात. आज आपण डिजिटल इंडियाविषयी बोलतो आहोत. खरी गोष्ट आहे लक्ष्मी. अगं, ह्या डिजिटल इंडियाच्या सुविधेमुळे
ज्येष्ठांसाठी व्हिडिओ कॉलिंग किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरणं आपल्या प्रियजनांशी जोडलं जाणं खूप सोपं झालंय. खरं. आपली मुलं, नातवंड, मित्र या सगळ्यांशी खूप वर्षांनंतर आम्ही सगळे जोडले जाऊ. हो ना. फक्त फोटो नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून थेट संवाद सुद्धा करू शकतो. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे या जगातल्या बातम्या, अरे वेगवेगळ्या घटना या आम्हाला दररोज कळत जातात. म्हणजे आम्ही अपडेट राहत जाऊ. करेक्ट. एवढंच नाही आजोबा, बरेच ज्येष्ठ नागरिक ऑनलाईन फोरम्स किंवा फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून आपल्या आवडीनिवडी सुद्धा एकमेकांना सांगतात. आणि त्यातूनही नवीन मित्र बनवतात. हो हो हो. मला काय वाटतं, समाजामध्ये ऍक्टिव्ह राहायचं असेल ना तर या डिजिटल इंडियाचा खूप फायदा होतो बघा. ज्येष्ठांना जो एकटेपणा जाणवतो ना तो कमी होतो आणि मानसिकरित्या सुद्धा ते सक्षम राहतात. पण ह्या व्यतिरिक्त आणखी काही सुविधा असतात का ग? हो असतात ना. म्हणजे फक्त मनोरंजनाचाच किंवा माणसं एकमेकांशी जोडलं जाण्याचा भाग नाही आहे. आरोग्य सेवांमध्ये सुद्धा डिजिटलायझेशन झालेलं आहे. याचा सुद्धा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होतोच. ते कसं? सांगते ना. आताच आपण नाटिका ऐकली, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही पडली. तसंच याशिवाय आता टेलिमेडिसिन आणि ऑनलाईन मेडिकल कन्सल्टेशन हे तर अनेकांच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे. नाटकामध्ये जसं ऑनलाईन डॉक्टर कन्सल्टेशनच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक आता घरी बसल्या बसल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकले, तसंच प्रत्येक वेळेला हॉस्पिटलमध्ये जावं लागणार नाही. तुमचा वेळ वाचेल, मेहनत वाचेल आणि खर्च सुद्धा वाचेलच. आता आपली मेडिकल हिस्ट्री किंवा अपडेट्स आपल्याला सतत डॉक्टरला सांगावे लागतात, तर त्यासाठी सुद्धा तरतूद आहे. आपली जी मेडिकल हिस्ट्री आहे किंवा मेडिकल रिपोर्ट आहे ते आपण ऑनलाईन अपलोड करू शकतो आणि मग त्यानुसार डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. बरं. याच्याशिवाय काही आरोग्य ॲप्स सुद्धा आहेत. फिटनेस ट्रॅक करू शकतील असे डिजिटल ॲप सुद्धा उपलब्ध आहेत. बरं, तुम्हाला आयुर्वेदिक स्वास्थ्य तपासायचं आहे का, म्हणजे वैद्यांकडे तपासणी करायची आहे का, तर त्यासाठी सुद्धा आजोबा आता ॲप्स आहेत बरं का. अरे वा. याने होतं काय की ज्येष्ठ नागरिक वेळोवेळी आपलं आरोग्य अगदी सहज तपासू शकतात. कुणावर त्यांना अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. खरंय. काही ॲप्समध्ये औषधांची आठवण करून देणारी सुविधा सुद्धा आहे. म्हणजे तुमच्या औषधांच्या वेळा तुम्ही त्याच्यामध्ये एकदा फीड केल्या आणि तिथे अलार्म सेट केला की सकाळी 9 वाजले की तुमचा अलार्म वाजणार, मग तुम्ही सकाळची 9ची गोळी घ्यायची. दुपारी 12 वाजले की पुन्हा तुम्हाला ते ॲप्लिकेशन आठवण करणार, रात्री आठवण करणार. सो अलार्म्स तुम्हाला देणारे सुद्धा आता ॲप्लिकेशन आहेत. याशिवाय रक्तदाब चेक करायचा असेल, म्हणजेच ब्लड प्रेशर किंवा शुगर लेवल तपासायची असेल तर त्यासाठी सुद्धा आता ऑनलाईन सुविधा, ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. अरे काय भारी आहे सगळं. अगदी. आणि नाटकामध्ये पण बँकेचा प्रश्न विचारला होता बघा, तर त्याविषयी सुद्धा सांगते. आता बँकेत गेल्याशिवाय बँकेची कामं होऊ शकतात. डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक UPI, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या ॲप्सद्वारा आपल्या खात्याची माहिती मिळवू शकतात, पैसे ट्रान्सफर करू शकतात, बिल्स भरू शकतात. अहो एवढंच काय, ऑनलाईन पेन्शन सिस्टीममुळे ज्येष्ठ नागरिक आपली पेन्शन सुद्धा आता ऑनलाईन मिळवू शकतात. अरे आणखी काय पाहिजे. मग पण तुमच्या या डिजिटल इंडियाच्या जगामध्ये ज्येष्ठांची सुरक्षा होईल असा काही उपाय आहे की नाही? आहे ना. डिजिटल सुरक्षा आणि आपत्कालीन सहाय्य हा ज्येष्ठांसाठीचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे सुरक्षा ॲप आणि इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम यांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन स्थितीमध्ये सुद्धा तात्काळ मदत मिळू शकते. या व्यतिरिक्त ऑनलाईन फसवणूक आणि सायबर सुरक्षेच्या बाबतीत जागृती करण्यासाठी अनेक अभियानं सुद्धा राबवली जातात. यामध्ये ना ज्येष्ठांना या ऑनलाईन जगामध्ये सुरक्षित कसं राहायचं हे शिकवलं जातं. लक्ष्मी, तू हे डिजिटल इंडियाचं जग मला फिरवतेस, ते फिरताना छान तर वाटतच आहे, पण या जगामध्ये आव्हानं सुद्धा खूप आहेत. कारण जितक्या सुविधा दिल्या जातात तितकी साक्षरता या डिजिटल वापरासंदर्भात ज्येष्ठांमध्ये नाहीये. खरं. आणि त्यामुळे स्मार्टफोन वापरणं, कॉम्प्युटर वापरणं किंवा इंटरनेटचा वापर करणं, वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वापरणं, यामध्ये जर काही गल्लत झाली,
थोडीशी जरी गल्लत झाली तर या डिजिटल जगामध्ये फसवणूक सुद्धा होऊ शकते. खरंय. आणि होते, हे सुद्धा खरं आहे. पण ही फसवणूक ज्येष्ठांच्या बाबतीत जास्त होण्याची शक्यता असते. खरंय. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकच ज्येष्ठ नागरिकाकडे स्मार्टफोन किंवा टॅब किंवा इंटरनेट अशा सुविधा नसतात. खास करून आपला जो ग्रामीण भाग आहे देशाचा, त्या ठिकाणी जास्त समस्या आपल्याला पाहायला मिळतात. ही गोष्ट अगदी खरी आहे आजोबा, की सगळ्यांकडेच स्मार्टफोन असतीलच असं नाही. पण आपल्या एका गावामध्ये किंवा परिसरामध्ये आणखी इतर कोणाकडे स्मार्टफोन्स असतील ना, तर त्यांचे फोनवरती सुद्धा तुम्ही या सुविधांचा लाभ नक्कीच घेऊ शकता. जो तुम्ही सुरक्षेचा मुद्दा सांगितलात ना, किंवा साक्षरतेचा मुद्दा सांगितलात, तर त्यासाठी सरकारने डिजिटल साक्षरता अभियान सुरू केलेलं आहे. त्यामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोन नक्की काय काम करतात, त्यांचा वापर कसा करायचा, ऑनलाईन फसवणुकीपासून कसं वाचायचं, या सगळ्या बाबतीत मार्गदर्शन केलं जातं. सायबर सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा सूचना या अभियानातून दिल्या जातात. आणि शिवाय काही अडचण आलीच तर 145667 हा आपला राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर आहेच. येस, तो तर आहेच. पण आता मात्र ही माहिती ऐकून थोडंसं बरं वाटलं बरं का. आजोबा, मला काय वाटतं, डिजिटल इंडिया संदर्भात किंवा एकूणच सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात आपण तज्ज्ञांचं म्हणणं ऐकूया. मी पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव. सध्या मी सायबर पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम करीत आहे. सायबर क्राईम म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया थ्रू केलेले कोणतेही काम, म्हणजेच की लॅपटॉप, मोबाईल फोन, नंतर ATM मशीन वगैरे, क्रेडिट कार्ड, या सगळ्या थ्रू कोणत्याही पद्धतीने फ्रॉड किंवा क्राईम केलेलं असेल तर त्याला सायबर क्राईम म्हणता येईल. इंटरनेट वापरताना आपण जे आहे तर अत्यंत काळजीपूर्वक तो वापरला पाहिजे. ते आपल्या सोयीसाठी आहे, परंतु तो आपण जर व्यवस्थित त्याचा उपयोग केला नाही तर ते आपल्यासाठी किती घातक ठरते हे आपण सध्या तर बघतच आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा इंटरनेट बँकिंग करतात तर तुम्ही जे आहे तर जे आपले ऍप्स असतात इंटरनेट बँकिंगचे, त्या ऍप थ्रूच तुम्ही वर्क केलं पाहिजे. नाहीतर क्रेडिट कार्डनी तुम्ही पैसे भरा किंवा मग तुमचं जे बँकिंगचं जे आहे यूज करताना तुम्हाला OTP वगैरे मागितलं जातं, तर तुम्ही ते OTP कोणालाही देण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण कोणतीही बँक ही तुम्हाला OTP मागत नाही किंवा तुमची बँक डिटेल फोनवर किंवा ऑनलाईन अशी कधीच ती मागत नसते. परंतु तुम्हाला तसं फेक कॉल आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की खरंच बँकेने मला विचारलं काय की, आणि आपण ते अनावधानाने का नाही होत ते देऊन टाकत असतो. तर त्याचमध्ये आपण खूप मोठी चूक करत असतो. कारण ज्यावेळेस तुम्ही तुमची OTP किंवा ज्यावेळेस तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन त्याला देतात तर तुम्ही त्याच वेळेस त्या सायबर क्राईमचा जो चोर आहे किंवा तो जो व्यक्ती आहे त्याला तुम्ही तुमच्या सगळ्या अकाउंटची ऍक्सेस जी आहे ती त्याच्या हवाली करत असतात. तर त्यामुळे त्याला काय की सगळं तुमच्या अकाउंटमधून पैसे काढणं इझी होऊन जात असतं. म्हणून अशा पद्धतीने तुमची OTP तुम्ही कधीच कोणाची शेअर करायची नाही. तुमचं नाव किंवा तुमचा अकाउंट नंबर किंवा तुमच्या कार्डचे जे डिटेल्स आहेत वगैरे किंवा CVV नंबर जो आहे तर तो कधीच तुम्ही कोणाशीही शेअर करू नका. आणि ह्या ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये ठेवल्या पाहिजे की ती कोणामध्ये हे नाही जायचं. आणि तुमच्या फोनला सुद्धा तुम्ही लॉक वगैरे करून ठेवलं पाहिजे. किंवा तुमचे जे आहेत ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे करायचे आहेत तर तुम्ही ऍप थ्रू, सिक्युअर ऍप थ्रू ते केले पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. ऑनलाईन फ्रॉड जर झाला तर तुम्हाला सगळ्यात जवळचं असतं एक ऑप्शन म्हणजे की तुमच्या जवळील असलेलं पोलीस स्टेशन वगैरे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्वरित तक्रार दिली पाहिजे. किंवा त्यासोबतच आमचा जो आहे सायबर पोलीस स्टेशनचा नंबर पण आम्ही डिस्प्ले करत असतो. तो नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा 024023265114. तसेच आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 8390022222. यावर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवर कॉल करू शकता आणि व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज टाकू शकता. माझी सर्वांना एवढीच विनंती आहे, तंत्रज्ञान जे आहे किंवा टेक्नॉलॉजी जी आहे ती आपल्याला सोयीस्कर होण्यासाठी आहे. तर ती सोयीस्कर असेल तोपर्यंतच त्याचा चांगला उपयोग आपण केला पाहिजे. परंतु जर तुम्ही दुसऱ्यांना संधी दिली की त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी तुमचीच नुकसान केलं पाहिजे किंवा तुमची फसवणूक केली तर याला कितीतरी ठिकाणी आपण स्वतः सुद्धा जबाबदार आहोत. म्हणून आपण ह्या तंत्रज्ञानाचा वापर करताना कितपत गोष्टी आपण फ्रीली दिल्या पाहिजे किंवा कुठपर्यंत त्याच्या आहारी गेलं पाहिजे आणि कुठपर्यंत आपल्या गोष्टी आपण सगळ्यांपर्यंत उघड केलं पाहिजे ह्यावर आपण कुठेतरी आळा ठेवला पाहिजे किंवा कुठेतरी मर्यादा आपण घातल्या पाहिजे किंवा कुठेतरी आपल्या ह्याला लिमिटेशन्स ठेवले पाहिजे. आणि हे जर आपण करू आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला स्वतःच्या इकॉनॉमिक फ्रॉड वगैरे काही होऊ नये त्या संदर्भातल्या ज्या थोड्याशा हिंट आम्ही सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केले तर निश्चितच तुम्ही सुरक्षित राहाल असं आम्हाला वाटतं. म्हणून आणि सायबर पोलीस स्टेशन आणि औरंगाबाद शहर पोलीस हे नेहमीच सदैव तुमच्यासाठी हजर आहेत किंवा कर्तव्य तत्पर आहेत. म्हणून सावध राहा आणि सुरक्षित राहा एवढीच माझी विनंती.
श्रोते हो, डिजिटल इंडिया हा खरं तर आपल्या सर्वांसाठी आयुष्य सोपं करण्यासाठीचा मंत्र आहे. आज ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल इंडियाविषयी सविस्तर चर्चा आपण केलेली आहेच. हो. या कार्यक्रमातून मिळालेली माहिती आपण इतरांनाही सांगा आणि डिजिटल इंडियाच्या बाबतीत आपल्या इतर मित्रांना सुद्धा जागरूक करा. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल उपकरणांच्या बाबतीत आणि सेवांच्या बाबतीत आपण ज्येष्ठांना सोप्या पद्धतीने हा डिजिटल इंडिया काय आहे हे समजावून सांगितले. या डिजिटल जगाशी जोडलं गेल्यानंतर 2 पिढ्यांमधलं अंतर सुद्धा निश्चितच कमी होऊ शकतं. वृद्धांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा हा डिजिटल प्रवास एक महत्त्वाचं पाऊल सुद्धा ठरणार आहे. आपल्या ज्येष्ठ नागरिकांना या तंत्रज्ञानाच्या बदलामुळे फक्त फायदा होणार नाहीये, तर त्यांना एका वेगळ्या प्रकारचं शिक्षण सुद्धा मिळणार आहे. ज्येष्ठांना समाजाचा सक्रिय आणि सशक्त सदस्य बनवण्यासाठी डिजिटल इंडियाचं व्यासपीठ खूप मदत करणार आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिक सुद्धा समाजामध्ये आपलं योगदान देऊ शकतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतील. खरं. आता या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या टोल फ्री नंबरवर म्हणजेच 14567 यावर कॉल करून अधिक माहिती मिळवू शकता. नक्कीच. श्रोते हो, या कार्यक्रमाचा आजचा हा भाग आम्ही इथेच थांबवणार आहोत, पण पुन्हा भेटणार आहोतच एका नवीन विषयासह आणि एका नवीन कार्यक्रमासह. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा आपला कार्यक्रम. नमस्कार. ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाचा 14वा भाग आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम MGM रेडिओ 90.8 FM, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित केला जात आहे. ऐकत रहा MGM 90.8 FM. साथ है तो बात है.